खचून जाऊ नकोस बाळा. सॉरी आजी, मी पण काय माझं रडगाणं गात बसले. तुमचं काही काम होतं का सांगा मला. माझी औषधं आणि इतर काही गोष्टी आणायच्या होत्या. तू आणशील का म्हणून विचारायला आले होते. तशी तू सुटून आल्यापासून घरातच बसून आहेस. जरा बाहेर पडलीस तर पाय मोकळे होतील. मोकळ्या हवेवर जाऊन ये. मनातले विचार थांबतील. जाशील ना? हो आजी, द्या मी जाते. हे घे, पैसे आणि औषधं पण लिहिलीत त्याच्यात. जा बाबा. काळजी नको करूस. आता थांबा. काल तुमच्या नवऱ्याने श्रेयसला दारू पाजली. तो श्रेयस बिचारा त्यांना आदर्श समजून त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गेला होता की मला त्यांच्यासारखं व्हायचंय. आणि त्यांनी काय करावं? असा घाणेरडा प्रकार. त्याला दारू पाजावी. छी. त्याला तर बिचाराला कळलं सुद्धा नाही की त्याला दारू पाजली जाते. पण तुमचा नवरा, त्यांना तर माहिती होतं ना की ते काय करतायत. श्रेयस बिचारा सरबत समजून ती दारू प्यायला, पण तुमचे अहो त्यांनी काय केलं? कुटुंब आणि संस्काराचा पार उदो उदो करत होते ना, मग त्यांनीच असं करावं. श्रेयस त्यांच्यापेक्षा शक्तीनं आणि बुद्धीनं खूप लहान आहे याची तर जरा जाणीव असू द्यावी. हा असा घाणेरडा खेळ खेळावा त्याच्याशी. नशीब तो ठीक आहे, त्याला काही झालं नाही. त्याच्यावर काही वाईट साईट परिणाम झाला असता तर काय केलं असतं तुम्ही? आई म्हणवता ना तुम्ही स्वतःला श्रेयसची. जन्म दिलाय म्हणे तुम्ही त्याला. मग त्याचे हे असे हाल झालेले चालणार आहे तुम्हाला? बघवणार आहे हे सगळं तुम्हाला? खरंच जर तुम्ही श्रेयसची आई असाल ना, तर वेळ आलीये तुमचं आई पण सिद्ध करायची.